अतिशय महत्वाचा आणि अतिशय माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम आहे. म्हणून जे लोक जॉईन झाले आहेत त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण बघावा. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी विचारवंत माननीय श्रावण देवरे साहेब नाशिकहून जॉईन झालेले आहेत. श्रावण देवरे साहेब आदाब. सर्वांना नमस्कार करतो. यानंतर ज्याचे मिरज सांगलीहून आपल्याशी ज्याचे फार प्रसिद्ध अशा सामाजिक कार्यकर्त्या नंदा पाटील ताई जॉईन झालेल्या आहेत. नंदा ताई आदाब. नमस्ते आदाब. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रिजवानुर रहमान खान साहेब, जे जमात इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे, ते नागपूरहून जॉईन झालेले आहेत. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह. इस प्रोग्राम का जो है अंतर्राष्ट्रीय महत्व भी है. अमेरिका के पेंसिल्वानिया शहर है, उस शहर से एक ऑनलाइन यूट्यूब चैनल जो है वो ब्रॉडकास्ट होते रहता है. उसके जो संचालक है, उसके जो डायरेक्टर है माननीय मेघराज सिंह जी खालसा साहब, ये अमेरिका से ज्वाइन हुए हैं. और मेघराज जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. सबको पहले तो उस्मान भाई, सबसे पहले तो आपका धन्यवाद मुझे इस ईद के मिलने के जो प्रोग्राम में जोड़ने की कोशिश किया उन्हें. अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो, जो मोठा दयाळू व कृपाळू आहे. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे आयोजित या ऑनलाईन ईद मिलन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे, या पावन अशा कार्यक्रमाची सुरुवात पावन अशा ग्रंथाने, त्या ईश्वरी ग्रंथाने, त्या सृष्टीकर्त्याच्या आणि ज्योतिबा फुले यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे निर्मिकाच्या ग्रंथाने, अंतिम ग्रंथाने सुरुवात करूया. मी जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागाचे सचिव माननीय मोहम्मद समी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला अरबी भाषेमध्ये कुराण पठण करावं, त्यानंतर मराठी भाषांतर करावं आणि त्यानंतर प्रास्ताविक भाषण पण करावं. माननीय मोहम्मद समी साहेब. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआनु हुदल लिन्नास व बय्यनातिम मिनल हुदा वल फुरक़ान. आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अज़ीज़ वल मौलाल करीम. अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे. रमजान महिन्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले. मानव जाती करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. आदरणीय अध्यक्ष महोदय मौलाना रिजवानुर रहमान खान साहब, अध्यक्ष जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र विभाग, आदरणीय प्राध्यापक श्रावण देवरे साहेब, ओबीसी विचारवंत नाशिक, आमच्या बहिणी आदरणीय माननीय नंदा पाटील ताई, प्राध्यापक सांगली, आदरणीय मेघराज जी खालसा साहेब अमेरिका, संचालक व्हॉइस ऑफ मानवता चॅनल, आणि आदरणीय नौशाद उस्मान साहेब ज्येष्ठ पत्रकार, आणि माझे सर्व आदरणीय बंधू व भगिनी, ह्या ऑनलाईन ईद मिलनाच्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आणि सर्वांच्या सेवेत ईद मुबारक व ईदच्या सदिच्छा.
जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे दरवर्षी ईद मिलनाचा असा कार्यक्रम होत असतो आणि ह्या कार्यक्रमात आम्ही सर्व धर्मीय, सर्व पंथीय आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सामील करून घेतो आणि ईदच्या निमित्ताने जे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात येते, शीरखुर्मा, ते सुद्धा आम्ही त्यांच्या सेवेत प्रस्तुत करतो. परंतु सध्या हा कार्यक्रम ऑनलाईन होत आहे म्हणून मी शब्दरूपी शीरखुर्मा आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहे. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, ईद मिलन कार्यक्रमाचा एक उद्देश तर हा असतो की ईदच्या ह्या सणाच्या वेळेस आनंदात सर्वांना सामील करून घेणे. आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतात. दुसरं म्हणजे याचा उद्देश असा असतो की ईद काय आहे, रमजान काय आहे, रोजा काय आहे, पवित्र कुराण काय आहे, पुष्कळ लोकांना याबद्दल माहिती नसते. तर ही माहिती सुद्धा आम्ही आपल्या बंधू आणि भगिनीपर्यंत ह्या निमित्ताने पोहोचता करतो. जेव्हा एक महिनाभर मुसलमान बांधव उपास ठेवतात तर महिना संपल्यानंतर दुसरा महिना जो शव्वालचा असतो त्याच्या पहिल्या तारखेला हा सण साजरा करतात आणि चंद्र पाहून साजरा करतात. आणि चंद्र पाहताना जी प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये शांती, सद्भावना, सलामती आणि ईमान आणि सलामतीचा संदेश असतो. ती प्रार्थना अशी आहे, अल्लाहुम्मा अहिल्लहू अलैना बिल अमन वल ईमान वस सलामती वल इस्लाम व तौफीक लिमा तुहिब्बु व तर्दा रब्बुना व रब्बुकल्लाह. अर्थ याचा असा आहे, हे अल्लाह, हे ईश्वरा, ह्या महिन्याला, ह्या चंद्राला तू आम्हा सर्वांसाठी, जगवासियांसाठी शांतीचा, सुख समृद्धीचा चंद्र बनो आणि ईमान आणि इस्लामच्या सलामतीचा चंद्र बनो. आणि हे ईश्वरा, तू आम्हाला अशा कार्याची सद्बुद्धी दे जे तुला आवडतात, जे तुला पसंत आहे. आणि हे चंद्रा, तुझा आणि आम्हा सर्वांचा पालन करता एक अल्लाह ईश्वर आहे. अशा प्रकारे ही प्रार्थना आम्ही करतो सर्व मुस्लिम बांधव. म्हणजे शांतीसाठी, समृद्धीसाठी, ईमान आणि इस्लामच्या सलामतीसाठी, एक दुसऱ्या बद्दल सुख सोयीसाठी ही प्रार्थना केली जाते. रोजाचा उद्देश, उपासाचा उद्देश तकवा आहे. लअल्लकुम तत्तकून, जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल, जेणेकरून तुमच्यामध्ये ईश्वर भीती निर्माण होईल. ईश्वर आहे, तो मला पाहत आहे, तो माझ्या अगदी निकट आहे आणि उपास याची जाणीव करून देतो. एक लहान मुलगा सुद्धा 7 वर्षाचा, 8 वर्षाचा उपास ठेवतो. एकांतात जाऊन पाणी पिऊ शकतो, जेवण करू शकतो, परंतु तू असं करत नाही. त्याला माहित आहे, लोक पाहोगर न पाहो, परंतु ईश्वर पाहत आहे. मला ईश्वराला जाब द्यायचा आहे, त्याच्या समोर उभं राहायचं आहे. तर ही अशा प्रकारची भावना निर्माण होते. आणि जेव्हा ही भावना निर्माण होते तेव्हा चांगला चरित्र निर्माण होतो आणि मन परिवर्तन होते. याचबरोबर वासनांवर ताबा ठेवणे. ईदचा संदेश काय आहे?
ईदचा संदेश सुद्धा ईश्वराची थोरवी नमूद करणे. ईश्वर महान आहे. आपण पाहतो ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं प्रोसेशन नाही, कोणत्याही प्रकारचं म्हणजे वाद्य नाही, नाचणे गाणे नाही आणि शिवीगाळ नाही, कोणाचे मन दुखवणे नाही, वाईट घोषणा नाही. मुसलमान सकाळी उठतात, आंघोळ करतात, जे चांगलं असेल ते वस्त्र घालतात आणि गोड पदार्थ खातात आणि ईदगाला जातात नमाज पढण्यासाठी. जाताना ते ईश्वराची स्तुती करतात, ईश्वराची थोरवी नमूद करतात. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द. ईश्वर मोठा आहे, महान आहे, थोर आहे. ईश्वर मोठा आहे, महान आहे, तोच आमचा उपास्य आहे. आम्ही त्याची बंदगी करतो, उपासना करतो, आराधना करतो. ईश्वर मोठा आहे, ईश्वर मोठा आहे. स्तुती, प्रशंसा, स्तवन अल्लाह ईश्वरासाठीच आहे. आणि याच बरोबर बंधुत्वाची भावना, एक दुसऱ्याच्या कांद्याला कांदा लावून उभे राहतात आणि ईश्वर दरबारी उभे राहतात. रंक आणि राजा आणि श्रीमंत आणि गरीब, अज्ञानी आणि ज्ञानी, प्रत्येक जण एकाच रांगेत कांद्याला कांदा लावून उभे राहतात. ईश्वरासमोर नतमस्तक होतात, क्षमा याचना करतात, त्याची स्तुती करतात आणि परत येतात. याच बरोबर जे पवित्र कुराण या महिन्यात त्याचं अवतरण झालेलं आहे. पवित्र कुराण मोहम्मद सल्लमचं लिहिलेला ग्रंथ नाही, कोणी मानवाचं लिहिलेला ग्रंथ नाही. मोहम्मद सल्लमला अक्षर ज्ञान नव्हतं. ईश्वराने हा पवित्र कुराण त्यांच्यावर अवतरित केला 23 वर्षात आणि त्यांनी आपल्या अनुयायाकडून ते लिहून घेतलं, ते पाठ करून घेतलं. हा पवित्र कुराण सर्व मानव जातीसाठी आहे. हा धार्मिक ग्रंथ नाही, तर हा एक जीवन व्यवस्था आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे आणि हे मानवतावादी शिकवणीवर आधारित आहे. याचा उद्देश म्हणजे विषय मनुष्य आहे आणि मनुष्यासाठी हा पवित्र कुराण त्याच्या मार्गदर्शनासाठी, कल्याणासाठी, त्याच्या लाभ पोचविण्यासाठी आणि एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ ईश्वराने दिलेला आहे. तर त्याचे कृतज्ञता म्हणून, त्याचं ऋण दर्शन म्हणून आम्ही हा सण साजरा करतो, उपास ठेवतो, नमाज पढतो, कुराण पठण करतो. ही फार मोठी देणगी आहे जी ईश्वराने मानवाला दिलेली आहे. ईश्वरावर विश्वास ठेवून एक दुसऱ्याची मदत करावी, एक दुसऱ्याला सहकार्य करावे, धैर्य द्यावा, ही सदिच्छा, ही शुभेच्छा व्यक्त करून माझे हे 2 शब्द समाप्त करतो. अल्लाह ईश्वर आम्हाला सद्बुद्धी देवो व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. खूप खूप धन्यवाद माननीय मोहम्मद समी साहेब. आपण फार चांगली माहिती दिली. विशेष करून चंद्राविषयी आमच्या मुस्लिमेतर देश बांधवांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. कारण मशीद, मदरसा, ईदगाह, लग्नपत्रिका वगैरे याच्यावर चंद्र काढत असतात मुस्लिम. आणि आमच्या मुस्लिमेतर काही देश बांधवांना वाटते की मुसलमान चंद्राचीच पूजा करतात की काय. तर समी साहेबांनी स्पष्ट केले की म्हणजे त्याचा मतितार्थ असा त्यांचा सांगण्यात होता की कालगणनेचं एक माध्यमाशिवाय इथं काही त्याचं धार्मिक दृष्ट्या काही महत्व नाहीये चंद्राचं. खरं म्हणजे चंद्राचा जो निर्माता आहे तोच खरा निर्मिक आहे. ज्योतिबा फुले यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे निर्मिक सृष्टीकर्ता आहे. यानंतर जे आहे ते माननीय नंदाताई पाटील ज्या मिरज सांगलीहून आपल्याशी जॉईन केलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत. माननीय नंदाताई पाटील. नमस्ते. मी पहिल्यांदा सिमी साहेबांना धन्यवाद देते की त्यांनी खूप छान पद्धतीनं समजून सांगितलं रोजाचं महत्व. म्हणजे मी खूप दिवसांनी पुन्हा त्यांना ऐकलं आणि त्यामुळे कानतृप्त झाले असं म्हणेन. खरं तर मी तुमचं अभिनंदन करेन कारण तुम्ही आता जे देशात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेला ईद मिलान अशा सारखा कार्यक्रम ऑनलाईन, म्हणजे मी म्हणते भारतभर आणि जगभर हा सगळीकडे पाहिला जाईल. खूप चांगला कार्यक्रम. मला विश्वास आहे
की हा कुराणचा जो संदेश आहे, इस्लामचा जो संदेश आहे प्रेमाचा, तो भारतभर पोचेल, गावागावात पोचेल, गल्ली गल्लीत पोचेल. आणि महात्मा गांधीजी, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत जो अपेक्षित होता, तो भारत अशा संदेशातून नक्कीच मी आशा करते की उभा राहिला जाईल. मी जे बोलणार आहे की आज भारतामध्ये मुस्लिमांच्या बद्दल, इस्लाम बद्दल जो गैरसमज पसरवला जातोय त्याबद्दल मी मांडणी करेन. खरं तर इतिहास जेव्हा आपण तपासून बघत असतो त्यावेळेला लक्षात येतं की कोणत्याच राजानं, म्हणजे कोणत्याही धर्माच्या राजानं म्हणजे भारतामध्ये येऊन धर्मप्रसार केलेला आहे ते आपल्याला दिसत नाही आहे, फक्त अपवाद सम्राट अशोक सोडले तर. मुस्लिम राजे भारतात आले, भारतावरती राज्य केलं, भारतात राहिले, इथली संपत्ती वाढवली, इथल्या चाली रीती संस्कृती आत्मसात केली आणि इथंच मेले. मी दोन मुद्दाम सांगेन मुद्दे. इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं आणि इथली संपत्ती लंडनला लुटून नेली आणि आमच्यामध्ये म्हणजे राज्य करा पण फूट पाडा ही नीती त्यांनी अवलंबली. आणि आज काही राज्यकर्ते, काही संघटना या पद्धतीनं फूट पाडा हिंदू मुस्लिमामध्ये आणि राज्य करा हे धोरण अवलंबत असलेले आपल्याला दिसून येतात. शिवाजी महाराजांच्या, मी बाकीच्या भारतभर जाण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या बद्दलच आज जोरजोरात सांगितलं जातं, संभाजीराजांच्या बद्दल जोरजोरात सांगितलं जातं की औरंगजेबाने संभाजीराजांच्या वरती अन्याय अत्याचार केला. तो कशासाठी केला तर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी केला आणि म्हणून त्यांना ज्या पद्धतीनं संभाजीराजांना मारलं ती पद्धत जर आपण बघितली बारकाईनं, आज सगळे अभ्यास करतायत, पाहिलं तर ती मनुस्मृतीच्या पद्धतीने शिक्षा दिलेली आपल्याला दिसून येते. मुस्लिम म्हणजे औरंगजेबाने ज्या पद्धतीने शिक्षा दिलेली ती त्या पद्धतीची ती शिक्षा अजिबात नाही असं मी म्हणेन. दुसरा महत्वाचा अजून एक गैरसमज पसरवला जातो तो म्हणजे टिपू सुलतानांच्या बद्दल, की टिपूने हिंदूंच्या वरती खूप अन्याय अत्याचार केले. पण जेव्हा मराठ्यांनी टिपू सुलतानवरती श्रीरंगपट्टणवरती हल्ला केला आणि त्यात मराठे हारले, त्यावेळी येताना श्रीरंगपट्टणचं मंदिर जे आहे ते मराठ्यांनी लुटलेलं होतं. हे तर इतिहास आजचा आणि जवळचा माहिती असलेला आहे. तर त्यावेळेला त्याचं दुरुस्तीचं काम हे टिपू सुलतानी केलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे इतिहास न वाचता इतिहासाबद्दल मोडतोड करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा आणि चुकीची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आज म्हणजे जोरात चाललेलं आपल्याला दिसून येतं. मी युक्रांचं म्हणून म्हणेन की जो माणसाला जोडतो तो धर्म असतो आणि जो माणसाला तोडतो तो अधर्मच असतो. आणि अधर्माचं काम आता ज्या पद्धतीनं संघटना करतायत मोठ्या प्रमाणात हे बघितलं तर खरं तर मनाला खूप यातना होतात. भारतामध्ये अनेक संत झालेले आहेत की त्यांनी समतेचाच संदेश दिलेला आहे. म्हणजे मी म्हणेन की संत कबीर असतील, अलीकडे अगदीच आपण अभ्यासात म्हटलं तर संत तुकाराम असतील, यांनी पूर्णपणे समतेचा संदेश आपल्याला दिसून येतो. म्हणून मी परत एकदा म्हणेन की महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी सांगितलं की शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण जर तळागाळापर्यंत पोहोचलं, लोक शिक्षित झाले तर आपोआपच समता निर्माण होईल. आज सुद्धा आपल्याकडे समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जर आहे, म्हणजे ज्या पद्धतीचं शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आहे, शिक्षणाची मोडतोड, इतिहासाची मोडतोड आणि शिक्षणामधला समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे त्याची उदासीनता ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि खऱ्या अर्थानं समता काय आहे ही आम्हाला समजत नाही आहे. आणि हा इतिहास आम्हाला पुन्हा त्याची मांडणी, पुन्हा नव्यानं तो विचार आपल्याला तळागाळापर्यंत जर भाईचारा वाढवायचा असेल तर आपल्याला पोचवायला पाहिजे आहे. दुसरं महत्वाचं, आमच्याकडे धार्मिक सांस्कृतिक दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न आपल्याकडे केलेला दिसून येतो. आता हे जर आपण बघितलं, म्हणजे मी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर A.R. रहमान असेल, याच्यावरती कुणी जबरदस्ती केलेली नव्हती की मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी. असे कितीतरी लोक आहेत की जे
भारतामध्ये आहेत आणि भारतासाठी भारत एकसंघ राहावा म्हणून प्रयत्न करत असलेले दिसून येतात. आणि हा आमचा भारत आहे, असा आमचा भारत आहे की आम्ही आजही म्हणजे मिळून मिसळून राहतोय, पण काही फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याला जे म्हणते की मी अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, बेरोजगारी आहेत, असे तरुण याला बळी पडत असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे आपल्याला कुठंतरी थांबवायला पाहिजे आहे. आणि अशा या परिसंवाद असेल, व्याख्यानं असतील किंवा जमात इस्लाम ज्या पद्धतीनं हिंद काम करते, तर या सगळ्यांनी एकत्र येऊन अशा तरुणांची जी डोकी भडकवली जातात त्यांना शहाणं करणं हेच आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. दुसरं महत्वाचं जे आहे ते आज अफवा पसरवल्या जातात मोठ्या प्रमाणात. सोशल मीडिया हे एक अफवेचं खूप मोठं आणि चांगलं माध्यम झालेलं आहे या लोकांना, आणि मीडिया यांच्या हातामध्ये असल्यामुळं मध्यंतरी कोरोना आला. म्हणजे मी सांगली जिल्ह्यात राहते आणि इस्लामपूरला काही लोक मक्केला जाऊन आलेले होते आणि त्यांच्यामुळं कोरोना आला ही अफवा खूप मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. आम्ही सुद्धा काय करतो, सुशिक्षित, शहाणे, विचार करणारी माणसं म्हणतो, पण आलेला SMS तो खरा आहे की खोटा आहे हे न पाहता आम्ही दुसऱ्याला फॉरवर्ड करत असतो, तो तिसऱ्याला करत असतो, तो तिसऱ्या चौथ्याला करत असतो. या पद्धतीने ह्या अफवा पसरवल्या जातात आणि मग मुसलमानांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो. हे जे आहे ते हे पूर्णपणे चुकीचं आहे. मध्यंतरी अजून एक व्हिडिओ आलेला होता की एक भाजी विक्रेता फळ विकत असताना त्याच्यावरती फुंकर मारतोय. पण फुंकर मारणं म्हणजे मी काल उस्मानशी सुद्धा बोलत असताना म्हटलं होतं की दम मारणं हे काय आहे. म्हणजे मी बऱ्याच जण हे समजून सांगितलं की मलाही असा व्हिडिओ टाकला, ज्याने टाकला तो इंजिनियर माणूस होता, सुशिक्षित होता. तर म्हणलं अहो हे खोटं आहे, त्याला दम मारणं असं म्हणतात. हितचिंतन किंवा शुभेच्छा या अर्थानं ते वापरलं जातं, पण दाखवताना ते थुंकलेलं आहे असं दाखवलं. आणि सांगलीपर्यंत, म्हणजे तो उत्तर प्रदेश मधला व्हिडिओ होता, पण महाराष्ट्र अगदी भारतभर तो व्हिडिओ फिरला. आणि त्या माणसाला ज्यानं तो फुंक मारत होता त्याला कशा पद्धतीनं मारलं हेही आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्या सोशल मीडियाचा वापर आपण करत असताना म्हणजे चांगल्या पद्धतीने आज जे आपण काम करतोय त्या चांगल्या कामासाठी झाला पाहिजे आहे, चांगल्या प्रचारासाठी झाला पाहिजे आहे. तसं न होता आपण अफवावरती विश्वास ठेवतो आणि पटकन आपल्याला आलेला व्हिडिओ असेल, मेसेज असेल, तो पुढं फॉरवर्ड करत असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे कुठंतरी आपल्याला थांबवलं पाहिजे आहे. म्हणजे सलोखा एक प्रकारचा आपल्यामध्ये सलोखा कसा निर्माण करता येईल हे आम्ही पाहत असतो आणि त्यासाठी हे एक चांगलं माध्यम आहे. मला वाटतं माझी वेळ संपत आलेली आहे, तर मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल उस्मान भाईंना मी धन्यवाद देते आणि मी इथं थांबते. खूप खूप धन्यवाद काबिल। बहुत अच्छा, बहुत अच्छा। मैं जो है वो अमेरिका के शहर पेंसिल्वानिया से जो एक न्यूज ऑनलाइन न्यूज चैनल जो है वो ब्रॉडकास्ट होता है वॉइस ऑफ मानवता, इस चैनल के जो डायरेक्टर है माननीय मेघराज सिंह जी खालसा साहब, इनसे मैं विनती करता हूं कि वो अपने विचार रखें। जी, सबसे पहले तो मैं आपका धन्यवाद करता हूं जो आपने इस ईद के मिलन के मौके पर, खुशी के मौके पर हमें शामिल किया। और दूसरी बात ये है कि गुरु नानक साहब कहते हैं कि सच की बाण एक नानक आँख है, सच सुनाई सी सच की बेला, कि जो सच है अगर जिस वक्त का सच बोलना है उस वक्त सुना दिया जाए सच, तभी वो काम का है। तो हम बताना चाहते हैं कि जो सच की वाणी नानक आँख है, सच सुनाई सी सच की बेला, तो मुसलमान के बारे में बात करते हैं। आज ये गुरु नानक से जो सिखों की दोस्ती है, मुसलमानों के साथ में दोस्ती है, 500 साल पुरानी है। गुरु नानक साहब से लेकर के गुरु गोविंद सिंह जी तक रहे हैं, तो गुरु नानक साहब जी ने के साथ में भाई मर्दाना जी रहे हैं। और गुरु अर्जन साहिब जी ने साई मियां मीर को लाहौर से बुला करके हरमंदर साहिब है जहाँ पर जिसको गोल्डन टेम्पल कहते हैं आज के लिए में, उसका नींव पत्थर रखवाया। और गुरु गोविंद सिंह जी के साथ में पीर बुद्धू शाह ने आकर के 500 मुरीदों के साथ में दुश्मनों के साथ लड़ाई लड़ी। तो मुसलमानों की दोस्ती तो 500 साल पुरानी है, लेकिन दुश्मनों ने पूरी खटास करने की कोशिश की है इसमें। दूसरी बात इसमें महाराजा रणजीत सिंह के सबसे अच्छे जो मंत्री थे वो मुसलमान थे। तो ये जो 500 साल पुरानी दोस्ती तो इन्होंने दुश्मनों ने पूरी मतलब इसमें करी है। तो इसमें मुसलमानों के बारे में गुरु नानक साहब क्या कहते हैं कि मुसलमान जो है, असली मुसलमान कौन है,
वो कहते हैं कि जो 5 वक्त का जो नमाज पढ़ने वाला है उसके 5 नियम है। वो कहते हैं 5 वक्त पंजे पंजे ना हो, तो इसके अलग अलग नाम है। अगर वो 5 रूप जो है, 5 धार जो उसमें सच्चे बना रखे हैं उन्होंने, तो मुसलमान है। तो जैसे बोलते हैं कि वो पहला सच, दुए हलाल, तीजा खैर खुदाए, चौथी नियत रास कर, पंजवी सिफत सनाए। ये पहला सच बोलना है, फिर उसके बाद में जो है हक हलाल की खाना। ये नहीं है कि दूसरों के चोरी करके खाना या दूसरों को गला काट कर खाना, ऐसा नहीं है। फिर कहते तीजी खैर खुदाए कि खुदा के आगे सबके लिए खैर मांगने, दुआ मांगनी। उसके बाद कहते हैं कि नियत साफ कर। नियत का मतलब होता है कि जैसे आजकल के बहुत सारे डमरूबाज घूम रहे हैं जो मुंह से कुछ और बोलते हैं और अंदर कुछ और होता है। तो नियत साफ करने का मतलब बाहर भी सच अंदर भी सच है। तो पंजवी शिपत सलाह है कि 5वीं जो है वो शिपत सलाह वाहेगुरु के, अकाल पुरख के, गॉड के आगे जो एक ही है नाम के, मतलब एक ही शक्ति के नाम है, उसके आगे सबके लिए दुआ मांगनी, उसके सब शिपत सलाह करनी। फिर कहते हैं कि करने कलमा आंख के ता मुसलमान सदाए। अगर करने के अंदर कलमे को ले आया जाए तब मुसलमान पक्का हो सकता है। तो ये गुरु नानक साहब जी की थ्योरी कहते हैं। तो हमने भी इसके ऊपर एक कविता लिखी है छोटी, जिसमें हम सुना देते हैं कि हमने भी इसमें इसमें लिखा था कि मुसलमान जो है कौन, किस हिसाब का मुसलमान होना चाहिए। पहले तो मैंने सबको, इसके पूरे वर्ल्ड के लोगों को ईद की मुबारक दी है। फिर उसमें लिखा है कि मुसलमान उसको कहते हैं जिसका ईमान जिंदा हो। मुसलमान इतिहास बनाते हैं ऐसा जिसको देखकर दुश्मन भी शर्मिंदा हो। दुश्मन का मतलब है जैसे बहुत सारे आजकल के घूम रहे हैं, किसी का नाम बदल देते हैं, किसी का नाम कर देते हैं, इसका मतलब वो शर्मिंदा होते हैं इस चीजों को बड़े बड़े जो है देख करके। तो क्या कहते हैं, मुसलमान प्यार करते हैं सबको, चाहे वह किसी भी धर्म का बंदा हो। बंदे का मतलब इंसान है यहाँ पर, तो किसी भी धर्म का बंदा है मुसलमान उसको कहते हैं। मुसलमान की तारीफ कर देते हैं वह भी, चाहे दुश्मन जितना मर्जी गंदा गंदा, मतलब है कि भाई जितना मर्जी सड़ा इंसान का अंदर हो। तेरा क्या है, असली मुसलमान वही होते हैं जो असली मुसलमान वही होते हैं जो सच बोलते हैं जुबान से। मुसलमान साथ देते हैं वह डरते नहीं। मुसलमान मजलूमों का साथ देते हैं मुसलमान, वह डरते नहीं किसी शैतान तूफान से। पूरे विश्व के मुसलमानों को अमन शांति रहमत हो अल्लाह की ओर से, और पूरे विश्व के मुसलमानों को ईद मुबारक हो वाइशुभ खालसा वाइशुभ मानवता न्यूज चैनल की ओर से। तो उस्मान भाई साहब, ये जो आपने प्रोग्राम रखा है, मैं कोशिश कर रहा हूँ, समाप्त करने की कोशिश कर रहा हूँ। तो आपका स्पेशल धन्यवाद। और जो आप लोगों ने जो भी इसके जो संयोजक है, मेन बंदा, उनका भी स्पेशल धन्यवाद। तो मैं चाहता हूँ कि जो इसी तरीके से प्यार के जो फुहारा है वो चलता रहे, ताकि दुश्मन जो आग लगाता है नफरत की, उसके ऊपर प्यार की बारिश पूज जाए, प्यार की बारिश आ जाए। क्योंकि हमारा मकसद क्या है कि दुश्मन तो लगाते हैं नफरत की आग, लेकिन हम उसके ऊपर प्यार की बारिश बुझाएंगे। दुश्मन खड़ी करता है नफरत की दीवारा, उसको हम प्यार के बुलडोजर से गिराएंगे। ऐसे मिसाल कायम करेंगे। थैंक यू जोड़ने के लिए मुझे। जी बहुत बहुत धन्यवाद मेघराज सिंह जी। आदरणीय प्राध्यापक श्रावण देवरे साहेब, जे ओबीसी विचारवंत आहेत, त्यांना फार जास्त परिचय त्यांचा देण्याची गरज नाहीये। अनेक टीव्ही चॅनल्सवर ते येतात, अनेक लेख ते लिहितात, विशेष करून ओबीसी आरक्षणाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी जे त्यांचे विशेष प्रयत्न असतात। आणि ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज यांच्या संबंधाविषयी ते फार सकारात्मक आहेत। मी आदरणीय प्राध्यापक श्रावण देवरे साहेब हे आमच्या शोधांमध्ये देखील त्यांनी लिहिलेले आहेत अनेक लेख, आणि शोधांचे फार याचे चांगले वाचक देखील आहेत जुने। मी प्राध्यापक श्रावण देवरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना ईद मुबारक देतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि काही महत्वाचे सगळे मुद्दे मी मांडणार नाही, परंतु 2 मुद्दे माझ्या दृष्टीने या निमित्ताने मांडणं फार महत्वाचं आहे। मगाशी माझे सहकारी जे बोललेत इस्लाम बद्दल किंवा इस्लाम भारतात आल्यानंतर काय परिवर्तन झालं तेही त्यांनी सांगितलं। ज्या काळामध्ये म्हणजे जवळपास 8व्या शतकामध्ये भारत हा
जाती व्यवस्थेमध्ये जखडला गेला होता, अंधार युगात ढकलला जात होता. अशा त्या अंधार युगाच्या काळामध्ये इस्लाम धर्माच्या माध्यमातून भारतामध्ये प्रकाश आला आणि इस्लाम हा मुळात समतावादी धर्म असल्यामुळे तो भारतीयांनी मनापासून स्वीकारला. जे जे इस्लामच्या संपर्कात आलेत, इस्लामी व्यक्तींच्या संपर्कात जे आलेत, मग ते व्यापारी असतील, सैनिक असतील, राजे असतील, यांच्या या इस्लामींच्या संपर्कात जे जे भारतीय लोक आलेत त्यांना इस्लाम धर्म आवडला, त्याच्यातली समता आवडली आणि त्यांनी तो मनाने स्वीकारला. हा जो अपप्रचार केला जातो की तलवारीच्या जोराने इस्लाम जगभर पसरला, तर ते खोटं आहे. खरं हे आहे की इथल्या भारतीय जनतेवर इथले जे ब्राह्मण होते, आर्य ब्राह्मण, हे प्रचंड अन्याय अत्याचार करत होते. अस्पृश्यता त्यांनी आणलेली होती, शूद्र हीन ठरवले गेले होते. अशा काळामध्ये इस्लाम समता घेऊन आला आणि लोकांनी तो धर्म स्वीकारला. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हे असे एक महापुरुष आहेत की ज्यांनी इस्लामचं महत्व खऱ्या अर्थाने लोकांना सांगितलं. ते त्यांनी अखंड लिहिलेत बघा. त्या अखंडाचं नावच असं आहे, पहिलं टायटल असं आहे, मानव मोहम्मद असं टायटल आहे. आणि ते सांगतात पहिल्याच ओळीमध्ये, मोहम्मद झाला जहा मर्द खरा. बघा, हे समग्र वाङ्मय आहे, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे आणि याच्यामध्ये अखंड आहेत तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोळा, सांगे जगताला, जन्म घालविला ईशापायी. त्यांनी खूप अखंड लिहिलेत मानव मोहम्मदवर. ते म्हणतात मोहम्मदाने काय केलं, इस्लामने काय केलं, मांगासह आर्या नेले मशिदीत, गणी बांधवात भेद नाही, कुठलाही भेद ठेवला नाही. क्षत्रिय जिंकले, राज्य त्यांचे झाले, मोगलांनी केले मुक्त काही. भेद सोडून या, एका ताटी खाती एकच बनती म्हणून या. एकाच ताटात जेवतात, कुठलाही भेद ठेवत नाहीत इस्लाम धर्मी. आणि शेवटी म्हणतात की कणकणीच्या गायी ब्राह्मण खाती, कणकणीच्या गायी ब्राह्मण भक्षेती, कारे चिडविती मुसलमाना, आर्य गायी खाती वरी शुद्ध होती, शूद्रा लढवती ज्योती दावी. तर इस्लाम बद्दलचे सगळे गैरसमज तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या ग्रंथांमधून, आपल्या अखंडांमधून, आपल्या भाषणांमधून फार मोठ्या प्रमाणात हे सगळे गैरसमज त्यांनी काढून टाकलेले आहेत. आणि ते शेवटी असंही सांगतात की विश्व कुटुंब कसं असलं पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा सांगतोय मी तुम्हाला. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी कुटुंबाची संकल्पना अशी केली की त्या कुटुंबातला जो वडील आहे, पिता आहे, त्याने जर बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि त्याला जर बौद्ध धर्माची तत्व आवडली तर त्याने बौद्ध धर्मी व्हावं. त्याच कुटुंबातली ती जी आई आहे, माता आहे, तिने इस्लाम धर्माचं कुराण वाचलं, इस्लाम धर्माचा अभ्यास केला आणि त्या आईला जर इस्लाम धर्म आवडला तर त्या आईने इस्लाम धर्मी व्हावं. त्याच कुटुंबातला मुलगा, त्याला जर वाटलं की मला ख्रिस्ती धर्म आवडतो, मी ख्रिस्ती धर्माची तत्व मानतो, तर त्याने ख्रिस्ती धर्मी व्हावं. आणि मुलीला जर वाटलं की मी सत्यशोधक धर्मी व्हावं, मला सत्यशोधकची तत्व पडतात, सार्वजनिक सत्यधर्म मला पडतो, तर तिने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावं. म्हणजे एकाच कुटुंबात इस्लाम व्यक्ती राहू शकतो, त्याच कुटुंबामध्ये मुस्लिम आई राहू शकते, त्याच कुटुंबात मुलगा ख्रिस्ती होऊ शकतो, त्याच कुटुंबातली मुलगी हे सार्वजनिक सत्यधर्मी होऊ शकते. लक्षात घ्या. परंतु तात्यासाहेबांनी त्या कुटुंबामध्ये वैदिक धर्मी कुणी व्हावं असं म्हटलेलं नाही, ब्राह्मण धर्मी कुणी व्हावं असं तात्यासाहेबांनी म्हटलेलं नाही. याचं कारण असं आहे की जगातले सगळे धर्म हे प्राथमिक काळामध्ये समतावादी होते.
ते क्रांतिकारक होते. त्यांनी मानव समाजाला एका विशिष्ट पुढच्या टप्प्यावर नेऊन पुरोगामी अवस्थेमध्ये नेलं. मागचे सगळे कर्मकांड सोडून नवीन काही समाजाला दिलं जगातल्या सगळ्या धर्मांनी. फक्त अपवाद एक आहे, तो म्हणजे आर्य ब्राह्मणांचा वैदिक धर्म. हा एकमेव धर्म जगामध्ये असा आहे की ज्याच्यामध्ये विषमता मुळातच बेसमध्ये आहे. या सगळ्या ब्राह्मण धर्मी वैदिकांनी आपल्या ग्रंथातूनच विषमता भेदाभेद सांगितलेली आहे की जी दुसऱ्या धर्मांमध्ये नाही. आता मी पुढचा मुद्दा आहे तो, आता सध्याच्या काळामध्ये जी काही परिस्थिती आता झालेली आहे धार्मिक ध्रुवीकरणाची, की ज्याच्यातून या देशामध्ये जवळजवळ 150 वर्षापासून धार्मिक दंगली होत आहेत, मुख्यतः हिंदू मुस्लिम दंगली होत आहेत. आणि ही धार्मिक ध्रुवीकरणामुळे आज आपल्यावर जगातला सगळ्यात मोठा हिटलरवाद जो आहे, ज्याला आपण ब्राह्मणवाद म्हणतो, हा आता आज भारतावर पूर्णपणे कब्जा करून बसलेला आहे की ज्याच्यातून आता मुक्त होणं फार अवघड झालेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये एक मार्गदर्शक असा एक तुम्हाला मी उपाय सांगतो आहे आणि तो उपाय आहे तामिळनाडूचा. तामिळनाडूमध्ये तिथले जे ओबीसी आहेत, या ओबीसींनी ब्राह्मण धर्माच्या विरोधात, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात सांस्कृतिक संघर्ष केला, कल्चरल रिव्होल्युशन केलं आणि तामिळनाडूमध्ये तिथे एक समतावादी राज्य गेल्या 50 वर्षापासून आजही तिथे तामिळनाडूमध्ये समतावादी राजवट आहे. ओबीसींच्या नेतृत्वाखाली तिथे जे पक्ष आहेत ते ओबीसींचे राजकीय पक्ष आहेत. तामिळनाडू हा असा एकमेव राज्य आपल्या देशामध्ये आहे की ज्या तामिळनाडू राज्यामध्ये गेल्या जवळजवळ 100 वर्षापासून मुस्लिम समाजाला सुद्धा, मुस्लिम धर्मियांना सुद्धा तिथे रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे. हे एकमेव तामिळनाडू राज्य आहे कारण तिथं ओबीसींचं समतावादी राज्य आहे. तामिळनाडूच्या मुस्लिमांनी तिथे स्वतःला सामाजिक स्वरूपामध्ये सांगताना त्यांनी तिथं आपल्या कॅटेगरीची ओळख दिली. माझं असं म्हणणं आहे की आत्ताच्या काळामध्ये कुठल्याही धर्मियाने, मग तो हिंदू असो की मुसलमान असो, त्याने आपली ओळख देताना आपल्या कॅटेगरीची ओळख दिली पाहिजे. आज गरज खरी याची आहे की प्रत्येक मुस्लिम माणसाच्या घरामध्ये ओबीसी सर्टिफिकेट पाहिजे आणि ते भिंतीवर टांगलं पाहिजे. आणि आपली ओळख सांगताना जर कोणी विचारलं कि आप कौन हो, तो बताना चाहिए कि मैं ओबीसी हूं. अगर किसी ने पूछा कि आपका मजहब क्या है, तो फिर बाद में कहना कि मैं इस्लाम हूं, मैं इस्लाम को मानता हूं. तो ये आज बहुत जरूरी बात है कि हर मुस्लिम ने ये जो धार्मिक पुनर्जीवन हुआ है इसको अगर बंद करना है, इसको अगर खत्म करना है, क्योंकि इस धार्मिक ध्रुवीकरण की वजह से, या धार्मिक ध्रुवीकरणामुळे आज आपल्यावर ब्राह्मणवाद कब्जा करून बसला आहे, पूर्ण देशावर कब्जा करून बसला आहे. याला जर खतम करायचं असेल तर आपल्याला कॅटेगरीची ओळख जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेली आहे, एससी, एसटी, ओबीसी. आणि ओबीसी हे ख्रिश्चन धर्मात आहेत, ओबीसी हे मुस्लिम धर्मात आहेत, ओबीसी लिंगायत धर्मात आहेत, ओबीसी प्रत्येक धर्मात आहेत. आणि म्हणून सगळ्या धर्मीय लोकांनी जर ते खरोखर ओबीसी असतील, ओबीसी कास्ट मधून आले असतील, तर त्यांनी आपली ओळख पहिल्याने ओबीसी म्हणून सांगितली पाहिजे. काही मुस्लिम धर्मी आदिवासी आहेत तर त्यांनी आपली ओळख आदिवासी म्हणून सांगितली पाहिजे. आणि काही मुस्लिम धर्मी हे एससी कॅटेगरीमध्ये पण येतात, भटक्या विमुक्तांमध्ये पण येतात, तर त्यांनी आपली कॅटेगरीची ओळख दिली पाहिजे की जी संविधानाने आपल्याला दिलेली ओळख आहे, एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी. कारण तुम्ही जोपर्यंत एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी ओळख सांगत नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. कारण आरक्षण हे धर्माच्या आधारावर दिलं जात नाही, आरक्षण हे कॅटेगरीच्या आधारावर दिलं जातं की ज्या कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आहेत. म्हणून माझ्या सगळ्या मुस्लिम धर्मीय मित्रांना आणि बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी आपापल्या घरामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरीचं सर्टिफिकेट भिंतीवर लावलं पाहिजे. आणि सगळ्या या सवलती ज्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत. त्याच्यातूनच आपला विकास होईल, दुसरा मार्ग विकासाचा नाही आहे. आणि आपला विकास जर झाला
तर मात्र मग ब्राह्मणवाद खतम झाल्याशिवाय राहत नाही. हे 2 संदेश मला आजच्या निमित्ताने द्यायचे होते. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम. खूप खूप धन्यवाद प्राध्यापक श्रावण देवरे साहेब. आपण मोलाचे मार्गदर्शन आणि फार खूप महत्वाची माहिती आपण मांडली आहे. खरं म्हणजे ओळख ही परिस्थिती सापेक्ष असते. मी मक्केला हज यात्रेला गेलो होतो तेव्हा तिथं विचारतात की मिनल हिंद म्हणजे भारतापासून का, मी म्हणतो की मिनल हिंद अनल हिंदी की मी भारतीय आहे. तर अशा प्रकारे परिस्थिती सापेक्ष प्रत्येकाची ओळख असताना ओबीसी ही देखील एक ओळख आहे. मी यानंतर जे आहे ते कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष माननीय रिजवानुर रहमान खान साहेब नागपूर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. आरंभ करता हूं मैं अल्लाह ईश्वर के नाम से, जो अत्यंत दयावान और बहुत ही कृपा करने वाला है. मैं साक्षी हूं कि अल्लाह ईश्वर सिर्फ एक है, वही सर्वशक्तिमान है, इस धरती का रचयिता है. हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसके अंतिम पैगंबर और उसके दास हैं. माननीय श्रवण देवरे साहब नासिक, माननीय ताई नंदा पाटिल साहिबा, माननीय मेघरा सिंह जी खालसा साहेब पेनिसिल्वानिया अमेरिका, माननीय मौलाना मोहम्मद समी साहब सचिव प्रसार विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र, और मेरे परम मित्र भाई नौशाद उस्मान साहब ज्येष्ठ पत्रकार, हमारे इस कार्यक्रम को देखने वाले तमामी दर्शकगण, भाइयों, दोस्तों और बुजुर्गों और बहनों, ये हम सब के लिए अत्यंत हर्षोल्लास का समय है कि मालिक परवरदिगार ने हमें ईद जैसी नेमत अता की और आज हम सब लोग इस ईद के पावन पर्व के अवसर पर ईद मिलन का कार्यक्रम कर रहे हैं. मुझे बड़ी आनंद है इस बात पर कि हमारे सभी माननीय वक्ताओं ने बहुत अनमोल बातें, बड़ी बहुमूल्य बातें हम लोगों के सामने रखी है. और जैसा कि अभी हमने सुना, देवरे साहब का संबोधन अभी चल रहा था सबसे आखिर में, उन्होंने यही बात बताने की चेष्टा की हमारे सामने कि ओबीसी जो एक शक्ति है इस देश में, उसके सिस्टम में हमको काम करना चाहिए. और चाहे किसी धर्म का हो, लेकिन पहले उन्होंने अपनी पहचान ओबीसी के तौर पे बताना चाहिए. इस्लाम के बारे में हम ये समझते हैं कि इस्लाम को मानने वाला हर आदमी और हर औरत वो अव्वल मुस्लिम है और आखिर मुस्लिम है. परिस्थितियों के हिसाब से और व्यवस्थाओं के हिसाब से तो ये हो सकता है कि जैसी कुछ व्यवस्था है उस व्यवस्था में आदमी अपने आप को कुछ बनाए, लेकिन अव्वल आखिर वो मुस्लिम है. इसी तरह से हमारे सामने हमारी आदरणीय बहन नंदा ताई ने बहुत तफसील के साथ में इतिहास को सामने रखा और ये बताया कि किस तरह से इतिहास को बिगाड़ने की कोशिश की गई है. और आज भी इस बात की आवश्यकता है कि हम अपने इतिहास को भी ठीक करें, उसके साथ साथ में हमारा जो वर्तमान है उस वर्तमान के लिए, उसको सुधारने के लिए हम सबको मिल करके संघर्ष करने की बड़ी आवश्यकता है. इसी के साथ साथ में हमारे माननीय दोस्त जो बहुत दूर से हमारे साथ जुड़े हैं, और आप देखिए कि दुनिया कितनी छोटी हो गई है कि हमारे इस 1 घंटे के ईद मिलन के लिए हमारे दोस्त अमेरिका से हमारे साथ हैं. मैं उनका अभिनंदन करता हूँ, मेघरा सिंह जी खालसा साहब का. और उन्होंने गुरु नानक जी के हवाले से बहुत सारी बातें, बहुत बहुमूल्य बातें हमारे समक्ष प्रस्तुत की है. मैं उन सभी हमारे माननीय वक्ताओं का इस अवसर पर अभिनंदन करता हूँ. आप देखिए कि हम सब के मालिक, हम सब के पालनहार अल्लाह ईश्वर ने इस संसार में बहुत सारी चीजें बनाई, बहुत से जीव जंतु बनाए, बहुत सारे प्राणी बनाए, आकाश धरती बनाया, पहाड़ पर्वत बनाए, और उसमें इस इंसान को, इस मानव रूप इंसान को भी रखा, मानव बना करके. और इन सब जितनी चीजों हैं उनमें सिर्फ एक इंसान ऐसा है, मानव ऐसा है कि जिसको उसने श्रेष्ठता दी है.
वलक़द कर्रमना बनी आदम, कि हमने आदम को श्रेष्ठता दी है, हमने इंसान को, मानव को श्रेष्ठता दी है। और ये श्रेष्ठता क्यों है? ये श्रेष्ठता इसलिए है कि हमारे ईश्वर ने हमें मार्गदर्शन दिया कि जीवन को कैसे जीना है, जीवन को व्यतीत करने की क्या आयाम हो सकते हैं, क्या नियम हो सकते हैं, क्या तरीके हो सकते हैं। और इस मार्गदर्शन के लिए उसने बहुत सारी किताबें भेजी, बहुत सारी किताबों के साथ अपने पैगंबर भेजे, अपने संदेश भेजे, और हर काल में, हर युग में अपने संदेश और अपनी किताबें भेजते रहे। और सबसे आखिर में हम सब जानते हैं कि सबसे आखिर में हमारे मालिक ने सारी मानव जाति के मार्गदर्शन के लिए कुरान को अवतरित किया, और ये कुरान का अवतरण अपने सबसे अंतिम संदेशता, अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जरिए से उसने किया है। और उसके साथ साथ में ये भी उसने बता दिया कि फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन वमन तबिअ हुदाया फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, कि जिस किसी के पास मेरा मार्गदर्शन पहुंचे और उस मार्गदर्शन का वो पालन करता है, तो उसके लिए किसी खौफ और किसी भय और किसी रंज तक कोई मुकाम नहीं। तो आप देखिए कि इस तौर पर ये पूरी मानव जाति, इंसानों की ये पूरी आबादी, ये श्रेष्ठ है। जितने भी जीव जंतु और प्राणी यहाँ बसते हैं इस संसार में, उन सब में श्रेष्ठ अगर कोई है तो वो इंसान है। मुझे बहुत आनंद है कि ईद मिलन के अवसर पर हम यहाँ बैठे हैं। मौलाना मोहम्मद शमी साहब ने उसका उद्देश्य भी बताया कि हम इस तरह के अवसर ढूंढते रहते हैं, और ये भी हम चाहते हैं कि खुशी का कोई अवसर हो तो उसमें भी हम एक दूसरे के साथ बैठें, सुख दुख एक दूसरे के हम बांट सकें, इसी तरह से विचारों का आदान प्रदान हो। आज जैसा कुछ हमारी ताई ने कहा कि सांप्रदायिक शक्तियों ने जो एक उन्माद खड़ा कर दिया है, जो वातावरण घृणा का बना दिया है, उस घृणा के वातावरण की वजह से समाज में, अलग अलग समाजों में और अलग अलग धर्मों के मानने वालों के अंदर में दूरियां पैदा हो रही, और इस्लाम इसको बिल्कुल पसंद नहीं करता। इस्लाम ये चाहता है कि सभी समाज और सभी वर्ग मिल करके रहें। उनके दरमियान कुछ मुखालिफत तो हो सकती है, लेकिन जो केंद्र बिंदु है, उन केंद्र बिंदुओं के ऊपर में उन सबको एक जगह आना चाहिए। इसीलिए जमात इस्लामी हिंद हर अवसर पर यह कोशिश करती है इस अलग अलग वर्गों के, अलग अलग समाजों के लोगों को एक साथ बुला करके उनके साथ में चिंतन मनन किया जाए, और किस तरह से हम अपने समाज को आगे लेकर के जा सकते हैं, समाज के अंदर में समन्वय स्थापित किया जा सकता है, किस तरह से समाज शांति का धोख हो सकता है और हमारे समाज में शांति पैदा हो सकती है। इसके लिए हम प्रयास करते रहते हैं। अभी जैसा कि अभी मौलाना शमी साहब ने भी इस बात हमारे सामने रखी कि रमजान जो बहुत पवित्र महीना है, और इसका संदर्भ ये है कि दो चीजें इसके अंदर में हुई। एक तो ये कि इस महीने में हमारे ईश्वर ने अपने मानव जाति के मार्गदर्शन के लिए कुरान, पवित्र कुरान का अवतरण किया, पवित्र कुरान को अवतरित किया, हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हृदय के ऊपर अवतरित किया। इस कारण से जिस तरह से और भी महीने वैसे रमजान भी हो सकता था, लेकिन सिर्फ पवित्र कुरान के अवतरण के कारण ये महीना पवित्र करार पाया। और दूसरा जो इसका संदर्भ है, इसमें रोजे होते हैं। उपवास अर्थ नहीं मैं बता सकता, लेकिन बहरहाल समझने के लिए कि रोजे होते हैं, उपवास होते हैं, और 29 या 30 उपवास सबको रखने होते हैं। और उसका यह है कि सुबह सूर्योदय से कुछ पहले से लेकर के सूर्य अस्त तक तकरीबन किसी साल 13 घंटे, किसी साल 14 घंटे, किसी साल 15 घंटे भी जो इंसान भूखा प्यासा होता है। लेकिन हम कहना चाहते हैं, बल्कि हम समझना चाहते हैं कि ये सिर्फ भूखा और प्यासा रहना नहीं होता है। अगर किसी ने अपने हाथ को रोके नहीं रखा, किसी ने अगर अपने मुंह को किसी मतलब एक बुरी बात कहने से नहीं रोका, तो उसे उपवास रखने का कोई हक नहीं है। उपवास की पूरी आत्मा के साथ है, उसकी पूरी आत्मा के साथ, उसका शरीर भी उसके साथ हो, उसकी पूरी आत्मा भी हो, और उसे ये हो कि मैं इस उपवास के जरिए से, मैं अपने इस रोजे के जरिए से अपने मालिक को खुश करने की मैं कोशिश कर सकूं। उसने जो नियमावली बताई है, उसने जो आदेश दिए हैं, उसके आदेश का मैं अनुसरण कर सकूं, ये उसके अंदर में होना चाहिए। और नेचुरली
एक पर्टिकुलर ट्रेनिंग पीरियड से गुजारने के बाद में इन परवरदिगार और मालिक हमसे ये चाहता है कि हमारा आचरण इस 30 दिनों के गुजारने के बाद वैसा ही रहे जैसा 30 दिनों में उसने अपने आप को डेवलप किया है। उन 30 दिनों में वो इस बात की कोशिश करता है कि अपने मालिक के आदेशों का अनुसरण करे, मालिक ने जो रास्ता दिखाया है उस रास्ते के हिसाब से चले। सेक्सुअल डिजायर्स भी जो पर्टिकुलर टाइम है उसमें उससे रुक जाने की बात कही जाती है, तो सेक्सुअल डिजायर्स को पूरा करने का हमारे मालिक ने तरीका बताया, उस तरीके के हिसाब से वो उसको करना चाहिए। लेकिन ये कि अब हम देख रहे हैं कि कितना हमारा माशरा हमारा समाज जो है तो कितना मतलब है कि ऐसा हो गया है कि उसके सामने मॉरल वैल्यूज की कोई अर्थ नहीं रह गया है। जिसकी लाठी है उसका भैंस है। और पवित्र कुरान ये कहता है कि हम इस रोजे के जरिए से जो चीज चाहते हैं वो ये है कि लअल्लकुम तत्तकून, तुम में तकवा पैदा हो। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। और ये रोजे हमने सिर्फ तुम्हें दिए ऐसा नहीं है, बल्कि तुमसे पहले भी जो लोग आए हैं हमने उनको भी रोजे फर्ज किए थे। और उस फर्ज करने के पीछे जो तात्पर्य था, जो उद्देश्य था और आज भी है, वो उद्देश्य ये है कि आदमी में, मानव जाति में, अल्लाह के बंदों के अंदर में ईश भय पैदा हो, फियर ऑफ गॉड, ईश प्रायणता उनके अंदर में पैदा हो। अभी ईश भय मतलब आमतौर पे भय को अच्छी चीज नहीं समझा जाता है, लेकिन इस भय में कुरान हमको दूसरी जगह बताता है, हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो कथन है वो हमको बताते हैं, अहादीस हमको ये बताती हैं कि ये जो भय है, इस भय के अंदर में एक प्रेम है और उसी से सब कुछ मिलने की आशा, कि जो कुछ है उसी से हमको मिल सकता है। हमारी जितनी आशाएं हैं उन आशाओं की पूर्ति अगर कोई कर सकता है तो वही वो सर्वशक्तिमान है, जो ईश्वर है हमारा, जो मालिक है, इस पूरी धरती का संपूर्ण सृष्टि का, संसार का रचयिता है, मालिक है, पालनहार है, वही हमारी आशाओं की पूर्ति कर सकता है। तो आप देखिए कि इस भय में मतलब भय भी है और उसके साथ साथ में आशा भी है, प्रेम है, मोहब्बत है, और इसके बगैर जो है तो ये भय नहीं है। तो बात लोग बोलते हैं कि साहब ये भय तो जो है तो इंसान को विपरीत दिशा के अंदर में लेकर के जाता है, लेकिन ऐसा नहीं है। कुरान ये कहता है कि उसमें प्रेम भी है, उसके साथ साथ में आशा भी है, आशा और उसके साथ में, तो ये उसका उद्देश्य है। आप देखिए कि इस्लाम में सिर्फ 2 ही पर्व हैं, 2 ही त्योहार हैं, तीसरा कोई पर्व और तीसरा कोई त्योहार नहीं है। एक ईद उल अजहा है और एक ईद उल फित्र है। और ईद उल फित्र की खास बात यह है कि उसमें जहां रोजे रखवाए जाते हैं, उसमें जहां शारीरिक उपासना की बात होती है, जहां तपस्या की बात होती है, वहीं उसके साथ साथ ईद उल फित्र और रमजान पहचाना इसलिए जाता है कि आपके समाज के अंदर में जो गरीब वर्ग है, जो पिछड़ा वर्ग है, आप उनका ख्याल रखें, आप उनके ऊपर दया करें। और ईद उल फित्र आप नाम भी देखिए, आप फित्र का मतलब होता है कि बिल्कुल नमाज के पहले, जो ईद की जो नमाज होती है, उस नमाज के पहले आदमी को अपने आसपास जो गरीब लोग रहते हैं उनको फितरा देना होता है। फितरा दिए बगैर किसी की नमाज नहीं हो सकती। लिहाजा आप देखिए कि उसको नाम दिया गया, उस ईद को नाम दिया गया, ईद उल फित्र का नाम दिया गया, तो इसके बगैर ये नहीं हो सकता। लेकिन आप देखिए कि ईश भय का जो मामला है, तो अब तो हमारे समाज के अंदर में जिसकी लाठी उसकी भैंस वाली बात हो गई है कि जिसके पास में शक्ति है, जिसके पास में मतलब एक शासन है, वो चाहे जो करता है। अभी हमारे किसान भाई आंदोलन कर रहे हैं, कई महीने गुजर चुके हैं, कई मौतें हो चुकी है, कई लोग शहीद हो चुके हैं। वो ये चाहते हैं कि साहब उनका जो अधिकार है उन्हें दिया जाए, लेकिन शासन में जो लोग बैठे हैं वो उनके अधिकार को सुनने के लिए तैयार नहीं है। देने की बात तो बहुत दूर की है, सुनने के लिए भी तैयार नहीं है। तो ईश भय इस समाज की बड़ी आवश्यकता है, फियर ऑफ गॉड। और ये एहसास कि मुझे अपने मालिक के समक्ष प्रस्तुत होकर के एक दिन हिसाब किताब देना है, एक दिन जो कुछ भी मैंने कर्म किए हैं, जो कर्म कांड है, उन कर्म कांडों का हिसाब किताब मुझे देना है। और वो न्याय का दिन होगा, वो डे ऑफ जजमेंट होगा, वो आखिरी दिन होगा। इसके बगैर जो है वो मैं टलने वाला नहीं हूँ। और मौत तो सबको आनी है, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदख़िलल जन्नता फ़क़द फ़ाज़ व मल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। कि हर नफ्स को, हर इंसान को
हर जीव को मौत आनी है। और हम देख रहे हैं इस कोविड एज में हम अपने कांधों पर उठा उठा करके हमारे दोस्तों को, भाइयों को, बहनों को लेकर के जा रहे हैं, और वैसे आम हालत में भी ले जाते हैं, लेकिन कोविड एज में ये जो नजारा है, ये नजरा, ये तस्वीर हमारे हमारे समक्ष हम देख रहे हैं कि बहुत ज्यादा है। हमारे हम अपने सामने लाशों के अंबार देख रहे हैं। हम ये देखने के लिए तैयार नहीं है कि हमें अपने मालिक के हुजूर जाना है और जो कुछ भी कर्म हमने किए हैं वो कर्मों का हमको हिसाब देना है। ईश भय है क्या? ईश भय यही है कि आपको जो जीवन दिया गया है उस जीवन को आप इस तरह से व्यतीत करें कि आप किसी का नुकसान ना करें, आप कोई ऐसे काम ना करें, ऐसे कर्म ना करें कि जिससे समाज में कोई अशांति पैदा हो, समाज में और घर में और इस तरह से कोई अशांति पैदा हो। ये ईश भय है। और हमेशा जब हम कोई काम करने लगे तो उस वक्त हमारे सामने ये बात हो कि मुझे अपने मालिक के समक्ष एक दिन खड़े होना है, और वो डे ऑफ जजमेंट जो होगा उस दिन हमें खड़े होकर के तुझे मालिक को जवाब देना है। तो कुरान मजीद हमारी मार्गदर्शन ये करता है कि जो कुछ तुमने अच्छे काम किए हैं, जो कुछ भी काम तुमने किया है उसका तुमको पूरा फल दिया जाएगा, पूरी मजदूरी दी जाएगी। और देख लो कि वही शख्स सफल है कि जो जहन्नुम की आंख से बचा करके स्वर्ग के अंदर में दाखिल कर दिया गया है। और ये दुनिया तो बस एक धोखे की टट्टी है। लेकिन हम देख रहे हैं कि हम भी, और आम तौर पर भी ये वातावरण है कि हम ये बात भुला बैठे हैं कि हमें अपने मालिक के समक्ष उपस्थित होना है और उस पारलौकिक जीवन में उसे पूरा हिसाब किताब देना है। देखिए अब ये जो पारलौकिक जीवन है, बहुत ही आदरणीय दोस्तों और मेरी बहनों, ये पारलौकिक जीवन का ये जो स्मरण है, ये स्मरण ही वो चीज है कि जो आदमी को किसी बुरे कर्म करने से रोक सकता है। वरना आप देखिए कि जितना यहाँ पे हमने रूल्स बना करके रखे हैं, जो रेगुलेशंस बना रखे हैं, तो इससे पहले कि कोई रूल बने उसका तोड़ बनाने वाले लोग तैयार हैं। कोविड में हमने बहुत सारे रूल्स बनाए और हमारे आम जीवन को व्यतीत करने के लिए बहुत सारे नियम बनाए जाते हैं, लेकिन उन नियम को तोड़ने वाले नियम के बनने के पहले उसका तोड़ ढूंढ लेते हैं। तो ऐसा नहीं है। प्रलय का एक दिन आने वाला है और वो बहुत सख्त दिन होगा। उस दिन की हमको तैयारी करनी है। अब आप बताइए, एक मैं मिसाल के तौर पे बात समझना चाहता हूँ, वो ये कि हर शख्स ये चाहता है कि उसे न्याय मिले, लेकिन ये जो जीवन मालिक ने दिया है, ये जो व्यवस्था है, इस व्यवस्था में आज कई किसान वो शहीद हो चुके हैं, कई किसानों ने आत्महत्या कर लिया है। उनके न्याय का क्या होगा? हिटलर ने 60 लाख यहूदियों का कत्ल किया था, आप उसको कितने बार मार सकते हैं? हमारी व्यवस्था उसको एक बार मार सकती है, गैस चैम्बर में एक बार डाल सकती है, लेकिन न्याय का वो दिन ऐसा होगा कि जिस दिन हमारा मालिक अल्लाह ईश्वर उससे 60 लाख बार गैस चैम्बर में डाल करके मार सकता है। और मारना चाहिए। न्याय तो यही है। उसने 60 लाख यहूदियों को मारा तो उसे एक मौत दे दी जाए, तो ये न्याय नहीं है। तो वो पारलौकिक जीवन की भी हमको तैयारी करना है और एक स्वस्थ समाज का और आदर्श समाज का निर्माण जो हम सब करना चाहते हैं, ये ध्येय हमारा होना चाहिए। इस जीवन को जो हमें दिया गया ये बहुत बहुमूल्य है। हमारा आग्रह ये है कि इस बहुमूल्य जीवन के सिलसिले में हमको प्रश्न अपने दिमाग में लाने चाहिए कि ये बहुमूल्य जीवन जो हमें दिया गया है, आखिर इसका उद्देश्य क्या है? मालिक हमसे चाहता क्या है? ये जीवन को हमको कैसे व्यतीत करना चाहिए? कल हम पारलौकिक जीवन में जब अपने मालिक के हुजूर डे ऑफ जजमेंट खड़े होंगे, न्याय के दिवस में जब खड़े होंगे, तो हम उसे क्या हम बता पाएंगे, क्या हम कर करके आए हैं? तो वो एक दिन ऐसा है कि जो बिल्कुल आने वाला है। और कुरान मजीद उस सिलसिले में कहते हैं कि नज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम, वो बहुत अजीम जलजले वाला दिन और बहुत भयानक दिन होगा। और उस दिन सिर्फ शासक एक ही होगा और वो हम सब का खुदा, हम सब का मालिक, हम सब का परवरदिगार ईश्वर अल्लाह होगा। और उस दिन किसी को भी नजर उठाने के कभी का अवसर नहीं होगा। तो हम बहुत आभारी हैं हमारे सभी वक्ताओं का और हमारे सभी दर्शकों का कि उन्होंने बहुमूल्य वक्त दे करके इस ईद मिलन में उस मिलित हुए। मालिक हम सबको सद्बुद्धि अता करे। वमा अलैना इल्लल बलाग व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। धन्यवाद माननीय रिजवान रहमान साहेब। मी सर्वात प्रथम अल्लाहचा आभार मानतो की अल्लाहने आम्हाला ही सद्बुद्धी दिली, ही संमती दिली की हा कार्यक्रम घ्यावा। अल्लाहचा खूप खूप आभार। त्यानंतर
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशचे देखील प्रदेशाध्यक्ष त्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. त्यानंतर जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागाचे सचिव आदरणीय मोहम्मद समी साहेब यांचं पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मोलाची असं मार्गदर्शन केलं, हा कार्यक्रम आयोजित केला. आणि विशेष म्हणजे नाशिकहून जॉईन झालेले माननीय श्रावण देवरे सर यांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपले मार्गदर्शन तर इथं व्यक्त केलेच, पूर्ण कार्यक्रम त्यांनी ऐकला, उपस्थित राहिले. याबद्दल मी आयोजकांतर्फे त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि विशेष करून आमच्या नंदाताई पाटील ताई यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आयोजकांचं. विशेष करून मला वाटतं त्या कुठेतरी गावात आहेत, त्यांना अशी शंका होती की ते जॉईन होणार की नाही होणार. अशा बिकट परिस्थितीत देखील आणि आपली सगळी कामं आणि ते सांभाळत त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण जॉईन केला, आपले विचार मांडले. खूप खूप धन्यवाद ताई आपलं. आणि और मैं बहुत आभारी हूँ अमेरिका के पेंसिल्वानिया से जो चैनल लॉन्च होता है वॉइस ऑफ मानवता के इस ऑनलाइन न्यूज चैनल के जो डायरेक्टर हैं माननीय मेघराज सिंह जी खालसा साहब, इनका कि अमेरिका की जिंदगी, मैं मुंबई में रह चुका हूँ, अमेरिका की इतनी भागदौड़ की जिंदगी में इतना वक्त निकाल कर, शायद वो रात का वक्त होगा और बहुत ज्यादा देर हो चुकी होगी, आधी रात भी शायद हो चुकी होगी उस वक्त, पता नहीं, तो उस समय भी समय निकाल कर जो है अपने विचारों को रखा यहाँ पर. मैं आप का बहुत बहुत आभारी हूँ. और विशेषकर सबसे ज्यादा जो इस कार्यक्रम के हीरो है वो हमारे व्यूवर्स हैं कि आप लोग इस कार्यक्रम को देख रहे हैं. आपको जो है मराठी सांगायचं म्हणजे अल्लाह तुम्हाला बलदंड आरोग्य देव आणि उदंड असं आयुष्य देव. आपल्या सर्व परिवाराला जे आहे ते ईदच्या खूप खूप सदिच्छा. आपल्या परिवाराच्या ज्या काही समस्या असतील त्या अल्लाह दूर करो. आणि विशेष सांगायचं म्हणजे की आमचा याविषयी काही लोकांना प्रश्न देखील असतील, जे काही विचार मांडले गेले किंवा या व्यतिरिक्त देखील कुराणाविषयी, कारण रमजानचा संबंध कुराणाशी आहे, एक प्रकारचा वाढदिवस आहे रमजानमध्ये. तर रमजान कुराणाविषयी, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी, अल्लाहविषयी किंवा इस्लामच्या संबंधित कोणत्याही पैलूवर जर काही प्रश्न असतील तर जमात इस्लामी हिंद तर्फे एक राष्ट्रीय पातळीवर एक टोल फ्री नंबर सुरू करण्यात आलेला, एक प्रकारची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे अनेक भारतीय भाषांमध्ये. तर तो टोल फ्री नंबर स्क्रीनवर देखील दाखवला जात आहे. तो टोल फ्री नंबर तुम्ही लिहून घ्या कृपया. तो आहे 1-800-572-3000. हे पुन्हा सांगतो की 1-800-572-3000. आमचा हा नंबर बदललेला आहे, जुना नंबर होता. त्यांनी जो कोणी तो सेव्ह केला होता त्यांनी कृपया हा नंबर ऍड करा. आणि मराठी हेल्पलाईन असते ना, कस्टमर केअर, हिंदी के लिए 1 दबाए, मराठीसाठी 2 दबा वगैरे, तशा प्रकारची ही हेल्पलाईन आहे. तर मराठीचा जो एक्सटेन्शन नंबर आहे तो 5 नंबर आहे. 5 नंबर दाबला तर तुम्हाला मराठीमध्ये उत्तरे देईल. खरं म्हणजे 4 वाजेपर्यंत आमचे डॉक्टर मांडव्याला साहेब, आमचे डॉक्टर परवेज मांडव्याला साहेब हे उत्तर देतात आणि 4 वाजल्यानंतर मी स्वतः मराठीमध्ये उत्तर देत असतो. तर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही हा नंबर डायल करू. आणि टोल फ्री आहे, पैसे लागत नाही. तर तुम्ही जे सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्रीच्या 11 वाजल्यापर्यंत केव्हाही तुम्ही फोन करू शकता आणि माहिती मिळू शकता. सांगी वांगीवरून व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर माहिती मिळवण्याकरिता फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळवा, खरी माहिती मिळवा. कशासाठी? तर जेणेकरून जे आहे ते गैरसमजुती दूर होईल आणि समाज जे आहे एक संघ समाज, मानवी समाज निर्माण होऊ शकेल. आणखी या नंबरवर तुम्ही कुराण किंवा भाषांतर जर पाहिजे असेल, मराठी भाषेत, हिंदी भाषेत, इंग्रजी भाषेत, इतर कोणत्याही भारतीय भाषेमध्ये, इव्हन ब्रेल भाषेत, म्हणजे जे नेत्रहीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील ब्रेल लिपीमध्ये देखील भाषांतर झालेलं आहे. ते जर पाहिजे असेल, त्याची प्रत पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती मागवू शकता. किंवा स्थानिक जमात इस्लामी हिंदची शाखा असेल तुमच्या शहरामध्ये, गावामध्ये, तर ते कार्यकर्ते देखील तुमच्याशी संपर्क साधून ते तुम्हाला देऊ शकतात. आणि हो, तुमच्याकडे तुमच्या विचारधारेचे, तुमच्या धर्माचे काही उर्दूमध्ये साहित्य असेल ते आमच्या मुस्लिम बांधवांना द्या. अशा प्रकारे जेव्हा विचारांची, साहित्यांची देवाणघेवाण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं मनोमिलन होईल, ईद मिलन होईल. धन्यवाद.